थांबा मेष राशीवाल्यांनो, हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. कारण तुमच्या अगदी जवळचा दिसणारा एक माणूस मनात तुमच्याबद्दल वेगळंच काहीतरी ठेवून आहे. तुम्ही ज्यावर विश्वास ठेवला त्याला आपला समजला, त्याच व्यक्तीच्या एका चुकीच्या डावामुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. हा माणूस समोर गोड बोलेल, तुमची काळजी घेत असल्यासारखं दाखवेल, पण पडद्यामागे तुमच्या विरोधात खेळी सुरू करू शकतो. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे तुम्हाला हा डाव कळेपर्यंत खूप उशीर झालेला असू शकतो. मेष राशीवाल्यांनो, आजच्या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. या कपटी माणूस कोणत्या प्रकारे असू शकतो, त्याच्या कोणत्या संकेतावरून तुम्हाला ओळखता येईल आणि तुमचं नुकसान होण्यापासून स्वतः कसं सावध व्हायचं. पण शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी एक असा संकेत सांगणार आहे जो तुमच्या आजूबाजूला घडत असेल तरी वेळेत सावध होण्याची तुम्हाला गरज आहे. मेष राशीच्या जातकांनो, मी काजल, स्वामी भक्तिशक्तीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त नक्की लिहा. चला तर मंडळी, एकही सेकंद न घालवता व्हिडिओला सुरू करू. कपटी माणसाचा खरा डाव. बरोबर ऐकलं मंडळी. मेष राशीच्या जातकांनो, माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आता आपण त्या गोष्टीकडे येत आहोत जिथे तुम्ही सर्वात जास्त सावध राहण्याची गरज आहे. कारण प्रत्येक शत्रू समोरून शत्रू दिसत नाही. काही लोक आपल्या माणसासारखे जवळ येतात, विश्वास मिळवतात आणि योग्य वेळी पाहून डाव खेळतात. तुमच्याबाबत ही अशी व्यक्ती तुमच्या आसपास असण्याची शक्यता दाखवली जाते. ही व्यक्ती तुमच्याशी गोड बोलू शकते, तुमच्या अडचणी ऐकून येऊ शकते आणि तुमचं भलं चिंत असं दाखवू शकते. पण मेष राशीच्या जातकांनो, फक्त गोड बोलण्यावर विश्वास ठेवू नका. कारण या काळात तुमच्यासाठी सर्वात मोठा धोका उघड शत्रूपेक्षा अर्धवट माहिती देणारा आणि तुमचा विश्वास वापरणाऱ्या व्यक्तीकडून असू शकतो. तुम्ही एखादी महत्त्वाची योजना, पैसा, काम किंवा वैयक्तिक गोष्टी कोणाला सांगितल्या असेल तर माहिती पुढे कशी वापरली जाते याकडे लक्ष द्या. आणखीन एक संकेत महत्त्वाचा, जर एखादी व्यक्ती सतत तुमच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करत असेल, तुम्हाला इतरांपासून दूर ठेवत असेल किंवा तुमच्या मनात भीती निर्माण करत असेल तर याचा फायदा घेत असेल तर अशा वागण्याकडे दुर्लक्ष करू नका. मेष राशीच्या जातकांनो, घाबरण्याची अजिबात गरज नाही. हा इशारा तुमचं नुकसान होणार आहे असं दावा नाही, उलट सावध राहण्याची हीच योग्य वेळ आहे. प्रत्येक गोष्ट तपासून पहा, कोणावरही अंधळा विश्वास ठेवू नका आणि मोठा निर्णय घाईत घेऊ नका. आता पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत, हा कपटी डाव तुमचा पैसा, नातं की कामाच्या बाबत अडचण निर्माण करू शकतो की त्याचा पहिला संकेत नेमका कोणता असेल. म्हणून पुढचा भाग अजिबात चुकू नका, कारण आता गोष्ट पुढे सुरू होते. मेष राशीच्या जातकांनो, आता आणखीन गंभीर होतं, कारण तुमच्या आयुष्यात अडथळा निर्माण करणारी व्यक्ती नेहमी उघडेपणाने विरोध करेल असं नाही. काही वेळा माणूस तुमच्या जवळ राहून तुमच्या निर्णयावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही एखादं नवीन काम सुरू करत असाल, पैशाबाबत निर्णय घेत असाल किंवा एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीवर विश्वास ठेवत असाल तर घाई करू नका. विशेष एखादी व्यक्ती वारंवार म्हणत असेल की हे काम करू नको, ज्यावर विश्वास ठेवू नको, ती माझं ऐकलं तर तुझं भलं होईल, तर त्या व्यक्तीचं म्हणणं ऐका, पण अंतिम निर्णय स्वतःच्या विचाराने घ्या. कारण कधी कधी सल्ल्याच्या नावाखाली आपल्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. मेष राशीवाल्यांनो, तुमची सर्वात मोठी ताकद म्हणजे तुमचा आत्मविश्वास. हाच आत्मविश्वास जर घाई बदलला तर चुकीचा निर्णय होऊ शकतो. आणखीन एक महत्त्वाचा संकेत, तुमच्या वैयक्तिक गोष्टी प्रत्येकाला सांगू नका. योजना, आर्थिक व्यवहार किंवा भविष्यातील निर्णय आधीच सर्वांसमोर सांगितले तर त्याचा गैरफायदा कोणीतरी घेऊ शकतो. लक्षात ठेवा, हा इशारा कोणत्याही विशिष्ट व्यक्तीला दोषी ठरवण्यासाठी नाही, फक्त सावध राहण्यासाठी आणि कोणावर संशय घेण्यापेक्षा त्या व्यक्तीची कृत्य आणि वागणुकीकडे लक्ष द्या. आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत, हा धोका कोणासाठी आहे. 3 स्पष्ट संकेत दिसू शकतात आणि मेष राशीवाल्यांनो, अशा परिस्थितीत काय करावं, कारण पुढचा भाग तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे. मेष राशीवाल्यांनो, आता लक्ष देऊ नये का, कारण एखादी खरी व्यक्ती तुमच्या विरोधात आहे पण फक्त गैरसमज आहे. ओळखण्यासाठी काही संकेताकडे शांतपणे पाहणं गरजेचं आहे. पहिला संकेत, तुमच्या यशाचे अस्तव्यस्त होणे. तुम्ही एखादं चांगलं काम केलं, पैसा कमावला, नवीन संधी मिळवली की व्यक्ती मनापासून आनंदी होण्याऐवजी तुमचं यश कमी लेखण्याचा प्रयत्न करू शकते. दुसरा संकेत, तुमची माहिती दुसऱ्यापर्यंत पोहोचणे. तुम्ही एखाद्या वैयक्तिक गोष्टी फक्त एका व्यक्तीला सांगितली की काही दिवसात तीच गोष्टी इतरांना कळतात, तर ते पुढे काय बोलायचं याबाबत सावध राहा. प्रत्येक गुपित प्रत्येकासमोर शेअर करायची गरज नाही.
तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा संकेत तुमच्यात आणि तुमच्या जवळच्या व्यक्तीमध्ये गैरसमज निर्माण होणे. जर एखादी व्यक्ती सतत तुमचं आणि तुमच्या माणसांचं भांडण लावण्याचा प्रयत्न करत असेल तर परिस्थिती शांतपणे तपासा. कोणाचंही म्हणणं लगे खरं मानू नका. मेष राशीवाल्यांनो, या संकेताकडे अर्थ असा नाही की तुमच्या आसपासचा प्रत्येक माणूस कपटी आहे. संशयापेक्षा सत्य तपासा. पुराव्याशिवाय कोणावरही आरोप करू नका आणि मोठे निर्णय शांत मनाने घ्या. कारण तुमचं वाटोळं करण्याची ताकद दुसऱ्या माणसापेक्षा जास्त तुमच्या घाईच्या निर्णयात असते. आणि आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत या परिस्थितीत मेष राशीवाल्यांनो नेमकं काय करावं, कोणती चूक टाळावी, स्वतःला या नकारात्मक प्रभावापासून कसं दूर ठेवावं. मेष राशीच्या जातकांनो, आतापर्यंत या कपटी व्यक्तीचे संकेत आणि यात सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. या परिस्थितीत तुम्ही स्वतःला कसे वाचवणार. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक गोड बोलणारा माणूस आपला नसतो आणि प्रत्येक शांत राहणारा माणूस शत्रूही नसतो. त्यामुळे कोणावरही फक्त संशय घेत नातं जोडू नका. त्या व्यक्तीची कृती, सातत्य, तुमच्यावर होणारा परिणाम पहा. मेष राशीवाल्यांनो, पुढच्या काळात तुमच्यासाठी एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. तुमच्या योजना कधी सर्वांना सांगू नका. नवीन काम, पैसा, व्यवहार किंवा भविष्यातील निर्णय याबाबत गरजेपुरतीच माहिती द्या. कारण तुमची शांतता आणि तुमची गोपनीयता हीच तुमची ताकद ठरू शकते. आणखीन एक मोठी चूक, रागाच्या भरात निर्णय घेऊ नका. कोणी तुम्हाला चिंतवलं, तुमच्याबद्दल काही बोललं किंवा तुमच्यावर आरोप केलं तर लगे प्रतिक्रिया देऊ नका. काही वेळा शांत राहा, सत्य तपासा आणि मग उत्तर द्या. कारण लक्षात ठेवा, कपटी माणसाला तुमचा राग हवा असतो, पण तुमचं शांत राहणं त्यांचा संपूर्ण डाव उलटू शकतं. आणि आता परिस्थिती हळूहळू बदलू शकते. ज्या गोष्टीमुळे तुम्ही काही काळ चिंतेत होता त्याच ठिकाणी तुम्हाला सत्य समजवण्यासाठी संधी मिळू शकते. एखाद्या व्यक्तीचा खरा रूप त्यांच्या शब्दांनी नाही तर त्यांच्या कृत्यांनी समोर येते. मेष राशीवाल्यांनो, तुम्ही घाबरायचं नाही, फक्त जागरूक राहायचं. तुमच्या मेहनतीवर, बुद्धीवर आणि योग्य निर्णयावर विश्वास ठेवा. पण अजून एक महत्त्वाची गोष्ट बाकी आहे. या सगळ्या परिस्थितीनंतर तुमच्या आयुष्यात कोणता सकारात्मक बदल होऊ शकतो, तर ते शेवट तुमच्या बाजूने कोणती मोठी संधी उभी राहू शकते हे जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण खरी दिशा तिथे समोर येणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, आता आपण या राशी भविष्याच्या सर्वात महत्त्वाच्या भागात आलो आहोत. आतापर्यंत आपण कपटी व्यक्तीचे संकेत, सावधगिरी आणि कोणत्या चुका टाळायच्या हे पाहिलं. पण आता प्रश्न आहे, नकारात्मक प्रभावापासून स्वतःला दूर ठेवायचं की काय करायचं. सर्वात आधी एक मोठा प्रश्न मनात ठेवा, कोणत्याही व्यक्तीवर पुराव्याशिवाय संशय घेऊ नका. हा उपाय कोणालाही नुकसान करण्यासाठी नाही, तो मन शांत ठेवण्यासाठी, सकारात्मक विचार वाढवण्यासाठी आणि स्वतःच्या निर्णयामध्ये स्थिरता आणण्यासाठी आहे. पहिला उपाय, सकाळची सकारात्मक सुरुवात. सकाळी उठल्यानंतर काही मिनिट शांत बसा, डोळे बंद करा आणि मनात म्हणा, माझ्या आयुष्यातील नकारात्मकता दूर होऊ दे, मला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळू दे, चुकीच्या व्यक्तीपासून सावध राहण्याची शक्ती मिळू दे. हे म्हणताना मनात भीती ठेवू नका. तुमचा उद्देश कुणाला हरवण्याचा नसून स्वतःला मजबूत करायचा असावा. हनुमान स्मरण. मेष राशीच्या जातकांनो, मंगळवारी संबंधित ऊर्जा महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे मंगळवारी किंवा शक्य असल्यास दररोज हनुमानाचे स्मरण करा. ओम हनुमते नमः हा मंत्र श्रद्धेने काही वेळा म्हणा. मंत्र म्हणताना एक संकल्पना करा, मला सत्य ओळखण्याची बुद्धी, संकट शांत राहण्याची शक्ती मिळू दे. यामुळे तुमच्या मनातील भीतीपेक्षा आत्मविश्वासावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होईल. तिसरा उपाय, मेष राशीवाल्यांनो, हा उपाय कोणत्याही मंत्रापेक्षा व्यावहारिक जास्त महत्त्वाचा आहे. तुमची आर्थिक माहिती, पासवर्ड, महत्त्वाचे कागदपत्र, भविष्यातील योजना किंवा वैयक्तिक गोष्टी प्रत्येकासमोर शेअर करू नका. विश्वास ठेवा पण पडताळणीही करा. कोणीही कितीही जवळ असला तरी पैशाचा व्यवहार करताना आवश्यक ती काळजी घ्या. संध्याकाळी काही मिनिट घरात शांत बसा आणि शक्य असल्यास दिवा लावा. आपल्या श्रद्धेनुसार प्रार्थना करा. प्रार्थना करताना अशी भावना ठेवा, माझ्या घरात सुख, शांती, सकारात्मक राहू दे, माझ्या हातून चुकीचा निर्णय होऊ देऊ नको. घरातील प्रत्येक व्यक्तीवर संशय घेण्याऐवजी प्रेम, संवाद, समजूतदारपणा वाढवा. मेष राशीवाल्यांनो, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे डोके शांत ठेवा. कोणी तुम्हाला चितवलं, तुमच्याबद्दल काही चुकीचं बोललं की अपमानित करण्याचा प्रयत्न केला तर लगे उत्तर देऊ नका. 10 सेकंद थांबा, खोल श्वास घ्या, परिस्थिती समजून घ्या आणि मगच बोला. कारण कधी कधी दुसऱ्या व्यक्तीचा डाव नसतो, पण आपली घाईची प्रतिक्रिया प्रतिसिद्धी देते. आज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला एक वाक्य सांगा, मी कोणाचं वाईट करणार नाही, कोणाला माझ्या शांततेवर नियंत्रण ठेवू देऊ नका. हा संकल्पना मनात ठेवा.
मेष राशीवाल्यांनो, लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात कोणीतरी कपटी आहे म्हणून तुमचं वाटोळ होणार असं नाही. सावधगिरी, योग्य निर्णय आणि संयम यामुळे तुम्ही अनेक ठिकाणी टळू शकता. आणि या संपूर्ण राशी भविष्याचा शेवट संदेश: ज्या व्यक्तीने तुम्हाला संशय घेतला तिच्याबद्दल लगेच निष्कर्ष करू नका आणि तिच्या कृत्येकडे लक्ष देऊ नका. सत्य स्वतःहून समोर घ्या. तुमची मेहनत, तुमचं भविष्य तुमच्या निर्णयात घडतं. कोणत्याही एका व्यक्तीला तुमच्या संपूर्ण आयुष्यात मालक बनवू नका. जर हा संदेश तुमच्या मनाला लागला असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेने श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त नक्की लिहा. आणि हा व्हिडिओ तुमच्या एखाद्या मेष राशीच्या जवळच्या व्यक्तीला नक्की शेअर करा. मेष राशीवाल्यांनो, घाबरू नका, जागरूक राहा, कारण तुमची खरी ताकद तुमच्या शर्यत आहे, योग्य निर्णयात आहे मंडळी. मेष राशीच्या जातकांनो, आजचा संदेश इथे संपतो, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा: तुमच्या आयुष्यात कोणीतरी कपटी आहे म्हणून घाबरायचं नाही. जागरूक राहायचं, शांत राहायचं, कोणत्याही व्यक्तीवर पुराव्याशिवाय संशय घ्यायचा नाही. तुमचं भविष्य कोणालाही एका माणसाच्या हातात नाही. तुमची मेहनत, तुमचा आत्मविश्वास, तुमचे योग्य निर्णय, तुमचं खरं सामर्थ्य. श्रद्धा असेल तर आजच मनापासून जय हनुमान म्हणा आणि एक संकल्पना करा: वाईट लोकांपासून माझं रक्षण होऊ दे आणि योग्य मार्ग दाखवायला जाऊ दे. जर आजचा राशी भविष्याचा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि संदेश तुमच्या एखाद्या मेष राशीच्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा. कमेंटमध्ये श्रद्धेने माझ्यावर बजरंगबलीची कृपा आहे, श्री स्वामी समर्थांची कृपा आहे असं नक्की लिहा. पुन्हा भेटू एका नवीन राशी भविष्यात. तोपर्यंत सावध राहा, सुरक्षित राहा, सकारात्मक राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. नमस्कार मंडळी, मी काजल. स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुम्ही अचूक राशी भविष्य पाहायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करायचा आहे. असेच नवनवीन राशी भविष्याचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर जोडून राहायचं आहे. चला तर मंडळी, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन, गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला तर मंडळी, स्वस्त खा, मस्त राहा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.